नमस्कार मित्रांनो. माझं नाव मनीष सहस्रबुद्धे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेअर मार्केट फॉर सॅलरीड एम्प्लॉई. जिथे आपण प्रयत्न करतो की एका सॅलरीड एम्प्लॉईला खरंच शेअर मार्केटमधून किंवा एफ-एन-ओ स्विंग ट्रेडिंग मधून पैसे मिळू शकतात का? आणि त्याच्या ओव्हरऑल फायनान्शियल जर्नीमध्ये त्याला काही हेल्प होऊ शकते का? जर तुम्हाला माहिती असेल तर आपण रोज निफ्टीवरच्या पोझिशनवरती व्हिडिओ टाकतो. जी खरी खरी पोझिशन झिरोधामध्ये क्लॉक्ड असते आणि आपण काही सेपरेट स्विंग ट्रेडिंगच्या आयडिया पण डिस्कस केल्यात त्या व्हिडिओमध्ये. या सगळ्याचे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळतील आणि तुम्ही त्या चेक करू शकता आणि मला नक्की फीडबॅक द्या, त्या तुम्हाला आवडतात का. ह्या प्लेलिस्टमध्ये आपण बेसिकली असा प्रयत्न करणार आहोत की आपल्याला बेसिक चार्ट अनालिसिस येतो का, आणि आपण त्या चार्ट अनालिसिसचा उपयोग करून आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये आपल्याला काही हेल्प होऊ शकते का. अ, पहिली गोष्ट, मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायझर नाहीये. सो बिफोर टेकिंग एनी पोझिशन तुम्ही नेसेसरी ऍडवाइस घ्या कन्सर्न पर्सन कडून. आणि इथे एक्सप्रेस केलेल्या प्रत्येक ओपिनियन हे माझं इंडिव्हिज्युअल आहे, हे माझं एक इंडिव्हिज्युअल इंटरप्रिटेशन आहे. सो इथे मी कोणालाही कोणाचेही कम्युनिटीचं किंवा कोणाच्याही स्किल विषयी कुठलीही कमेंट करणार नाहीये. तर चला आपण सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्हाय शेअर मार्केट चार्ट ट्रेडिंग, ते मला पाहिजेच कशाला, असा खूप लोकांचा प्रश्न असतो. अ, तर माझं सगळ्यात पहिलं म्हणणं आहे की इट इट ते याला एक लाईफ स्किल सारखं बघा. बेसिकली आपण 5-6 वर्षाचे झाल्यानंतर आपल्याला आई वडील सायकल शिकवतात. नंतर काही दिवसांनी आपल्याला कदाचित काही लोकांना स्विमिंग शिकवतात. वास्तविक पाहता या दोन गोष्टीचा काय उपयोग असतो? पुढे जाऊन आपलं लाईफ इझी व्हावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. की कदाचित आपल्याला सायकल आली तर आपण टू व्हीलर चालवू आणि पुढे जाऊन मोठे झाल्यावर तर यदा कदाचित काही गरज पडली तर आपण स्विमिंग करून किंवा व्यायामाने आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. प्रश्न असा आहे की प्रत्येक स्विमिंग शिकणारा किंवा प्रत्येक सायकल करणारा सायकलिस्ट होत नाही आणि प्रत्येक स्विमिंग शिकणारा मायकल फिल्प्स होत नाही. सो इट इज जस्ट अ लाईफ स्किल वी अक्वायर टू फॅसिलिटेट अवर लाईफ. आणि माझं एक्झॅक्टली हेच म्हणणं आहे. आपण शेअर मार्केटच्या चार्ट ट्रेडिंग कडे अशा दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे की हे एक लाईफ स्किल आहे, ह्याच्यातनं खरं खरे पैसे मिळतात. उद्या उठून आपण ज्यावेळी म्हातारे होऊ त्यावेळी आपल्याला दोन पैसे जर कमवायचे असतील आपल्या पीएफ आणि इतर गोष्टी सोडून, तर कदाचित शेअर मार्केट हा एक चांगला ऑप्शन आहे, कारण त्यावेळीचं वय पाहता आपण बसूनच काम करू शकतो. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही शेअर मार्केटकडे एक लाईफ स्किल म्हणून पहा. दुसरी गोष्ट अशी आहे की शेअर मार्केट का शेअर मार्केट आणि चार्ट ट्रेडिंग, तर मार्केट हा एक खूप मोठा इक्विलायझर आहे. इक्विलायझर म्हणजे शेअर मार्केटमध्ये खेळण्यासाठी माझी वजन, उंची, मला 10वीत पडलेले मार्क, मला इंजिनिअरिंग मध्ये पडलेले मार्क, माझं शिक्षण, या कुठल्याच गोष्टी कामी येत नाहीत. इथे शेअर मार्केट स्वतःचं स्किल मागतं, एक पॅन कार्ड मागतं, आधार कार्ड मागतं आणि बँक अकाउंट मागतं. सो या गोष्टी, एखादं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक अकाउंट मिळवण्यासाठी मी कसा दिसतो, माझे वजन काय, माझी उंची काय, माझ्या 10वीत किती मार्क मिळाले, याने काहीच फरक पडत नाही. सो शेअर मार्केट एक इक्विलायझर सारखं बघा. जे मार्केट आज बंद झालंय तेच मार्केट फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी बंद झालंय, तेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी बंद झालंय. तेच मार्केट त्याच नंबरवरती एका कॉलेज स्टुडंटसाठी, एका प्रोफेशनल ट्रेडरसाठी, आपल्यासारख्या जॉब करणाऱ्यांसाठी पण बंद झालंय. सो मार्केट तेच आहे. प्रत्येकाचा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा आहे. हे तुम्ही असं रिलेट करू शकता की हे पावसासारखं आहे. पाऊस जोरात पडतो एखाद्या दिवशी आणि शाळेतल्या मुलांना सुट्टी मिळते, ते खूप आनंदी असतात. एखादा माणूस त्याच दिवशी सुट्टी घेतो आणि तो भजी आणि चहाचा आनंद घेत असतो. पण नोकरीवरनं परत येणाऱ्या माणसाला तोच पाऊस अचानक त्रासदायक वाटतो. अ, तोच पाऊस आपल्या शेतकरी मित्रांना आपलं नुकसान करून देणारा वाटतो. सो इट सो सो तोच जोरात पडलेला पाऊस, पावसाकडे बघण्याचा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. आणि मार्केटकडे, शेअर मार्केटचा चार्ट ट्रेडिंग शिकून आपण एक सॅलरीड एम्प्लॉई म्हणून शेअर मार्केटकडे एका पैसे मिळवण्याच्या किंवा एका साइड बिझनेस सारखं आपण पाहू शकतो का, आणि खरंच स्किलफुली पैसे मिळू शकतं का, हा
बेसिक ऑफ चार्ट मार्केट अनालिसिसचा हे असं कुठलीही गोष्ट मी चार्ट अनालिसिस मध्ये सांगणार नाही जी इतर व्हिडिओमध्ये नाहीये. इट इज ऑल अबाउट द पर्स्पेक्टिव्ह आणि त्या ज्ञानाचा वापर करून आपण गोष्टी कशा पाहतो. दिस इज वी आर गोइंग टू डू. त्याच्यात 5 पॉइंट महत्वाचे आहेत. ते म्हणजे का तुम्ही एखादी गोष्ट ट्रेड किंवा एखादी गोष्ट कराल ती तुम्ही का केली. ठीक आहे, तुम्ही ट्रेडर आहात, तुम्ही इन्व्हेस्टर आहात, हे तुम्हाला नीट माहिती पाहिजे. ट्रेडर म्हणजे तुम्ही एका स्पेसिफिक कारणासाठी इकडे आहात, ज्याचं एक स्पेसिफिक ड्युरेशन पण त्याला असोसिएटेड आहे. आणि जर ते कारण किंवा ड्युरेशन ह्याच्या दोन्हीपैकी एखादी गोष्ट तुमच्यासारखी नाही घडली तर यू शुड गेट आउट ऑफ द ट्रेड. दॅट इज द ट्रेडिंग. आता तो टाइम लिमिट आणि कारण हे हे व्हेरिएशन होऊ शकतं. इन्व्हेस्टर हा फक्त कारणासाठी असतो तिकडे, एका गोलसाठी असतो. जोपर्यंत कंपनीचे फंडामेंटल्स किंवा आपण जो चार्ट शिकणार आहोत ते जोपर्यंत तो ब्रेक करत नाही तोपर्यंत तो त्या चार्टमध्ये, तो कदाचित त्याच्यासाठी ही टाइम बाउंड ऍक्टिव्हिटी नाहीये. सो तुम्ही जेव्हा ट्रेड घेता किंवा एखादी गोष्ट किंवा एखादा शेअर घेता तर तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही याच्यासाठी ट्रेडिंग मध्ये आहात का इन्व्हेस्टर म्हणून आहात. बी रिअलिस्टिक विथ रिटर्न. सो कोणीतरी आपल्याला सांगतं मी बाबा 2 लाखाचे 20 लाख बनवले असतील. मी नाही म्हणत नाही. जगात सगळे सचिन तेंडुलकर नसतात. ठीक आहे, आपण सगळे स्वप्न बघतो की सचिन तेंडुलकर व्हायचे. तो क्रिकेटची बॅट सगळ्यात खाली पकडून जगात सगळ्यात जास्त रन बनवू शकतो. सो एखादा असू शकतो एक्सेप्शन. सो बी रिअलिस्टिक विथ रिटर्न. आणि रिटर्नचं रिअलिझम मला तरी असं वाटतं की जर तुम्ही मी या गोष्टीला एक ट्रेडिंग म्हणून तुमच्या समोर मांडतोय, पण एक सॅलरीड एम्प्लॉई असताना. बेसिकली सॅलरीड एम्प्लॉई या शब्दाचा अर्थ असा आहे की जो माणूस कंटिन्युअस स्क्रीन समोर बसू शकत नाही आणि तरी आपण पैसे मिळवू शकतो का. जो रिअलिस्टिक रिटर्न मला तरी वाटतं की जर महिन्याला आपण 3 ते 4% रिटर्न मिळवू शकलो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. सो असं पण एक वर्ष जाईल की जिकडे आपण आपलं कॅपिटल डबल करू आणि असं पण एक वर्ष जाईल जिकडे आपलं कॅपिटल ऑलमोस्ट तेवढंच राहील किंवा थोडंसं कमी पण होईल. सो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण 3 ते 4% कमवलं, वी शुड गिव्ह अ पॅट ऑन द बॅक. 3 ते 4% प्रत्येक महिना. ट्रीट इट ॲज अ बिझनेस. सो माझं सिम्पल म्हणणं याला बिझनेस सारखं बघा. सो कुठले तरी आपले कर्ज काढून करायची ही गोष्ट नाहीये. सो बिईंग अ सॅलराईड तुम्ही थोडेसे पैसे बाजूला काढून ही गोष्ट करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण तुम्ही याला बिझनेस सारखं बघायला पाहिजे. इथे जुगार नाही खेळायचा. समजा मी 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली तर त्या 1 लाख रुपयाकडे बघण्याचा दृष्टिकोन अरे ते गेले तरी चालतात असा नसला पाहिजे. सो यू शुड मीन दॅट 1 लाख ऑफ रुपीज. सो बेसिकली माझं म्हणणं आहे, समजा मी 1 लाख आजकाल ऍक्टिवा सारखी गाडी पण ऑलमोस्ट 1 लाख रुपयाची झाली आहे. समजा मी ऍक्टिवा घेतली आणि त्याच्यात काही बिघाड झाला तर मी चिडतो. पण हेच 1 लाख रुपये जर मी एका शेअर मध्ये टाकले आणि ते गेले तर त्या दिवशी अचानक होता अरे ते तर एक्स्ट्रा होते. दिस इज नॉट द वे इट शुड बी. तुम्ही 1 लाख रुपये शुड यू मीन दॅट 1 लाख ऑफ रुपीज आणि त्याचा प्रॉफिट लॉस का कसं या सगळ्या गोष्टी आपण जज करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, हा सायकोलॉजीचा गेम आहे. एका पॉइंट पर्यंत स्किल आहे मी मान्य करतो. ठीक आहे, आणि जर हे फक्त स्किल असतं ना तर आपल्यापेक्षा खूप स्किलफुल माणसं या जगात आहेत. IITians आहेत, IIT प्लस IIM केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मधनं शिकला, इकडनं शिकला, सगळे ट्रेडर नसतात. ठीक आहे. सो प्रश्न असा आहे की ही सायकोलॉजी आहे आणि या सायकोलॉजीचं सुंदर एक्झाम्पल असं आहे की एक सुंदर मुलगी आहे आणि तिला 3 मुलं प्रपोज करतात. पहिला मुलगा खूप शिकलेला आहे, दुसरा मुलगा कदाचित एक नॉर्मल ग्रॅज्युएशन केलेला मुलगा आहे आणि तिसरा अजिबातच शाळा पण नाही शिकला. ज्यावेळी ती सेम मुलगी तिन्ही मुलं प्रपोज करून नाही म्हणतात तर ही 3 मुलं काय रिॲक्ट करतील हे त्यांचं त्यांचं रंग, रूप, शिक्षण किंवा त्यांची बॅकग्राऊंड हे नाही ठरवत. तो एक इंडिव्हिज्युअल माणूस आहे आणि तो एका निगेटिव्हिटीला कसं रिॲक्ट करतो हाच ट्रेडिंग मार्केटची सायकोलॉजी आहे. सो म्हणून मी म्हटलं दिस इज अ ग्रेटेस्ट इक्विलायझर. इथे तुमचं शिक्षण, वजन, उंची, काय काम करता, मी इकडे मॅनेजर आहे, ह्याने पैसे ट्रेडिंग मध्ये नाही मिळत. फॉलो द डिसिप्लिन. सगळ्यात महत्वाची ट्रेडिंग मध्ये गोष्ट आहे की डिसिप्लिन आणि मनी मॅनेजमेंट. तुम्हाला नॉलेज कमी असलं तरी चालतं, पण तुमचे मनी मॅनेजमेंटचे रूल जर परफेक्ट असतील तर नो वन कॅन स्टॉप यू टू फ्रॉम मेकिंग मनी. ठीक आहे, आपण इथे काहीतरी पेनी स्टॉक वगैरे डिस्कस करणार नाही आहोत. आपण जनरली निफ्टी 100 किंवा निफ्टी 150 ह्याच्या पलीकडे न जाण्याचाच प्रयत्न करणार आहोत.
माझ्याकडनं अपेक्षा करू नका की म्हटलं तरी तुम्हाला पेनी स्टॉक ₹2 सजेस्ट करू शकतो आणि त्याच्यातनं काहीतरी ₹2,000 मिळतील. सो सो आय एम अ रिअलिस्टिक पर्सन. मला कुठलेही इन्साइट नाहीत. मी सांगितलं मी प्रोफेशनली खूप वेगळं काम करतो. याला मी माझा बिझनेस सारखा बघतो ऍट पॉइंट नंबर 3. सो लेट्स स्टार्ट. सो इथे आता आपण विचार करणार आहोत की कॅन्डलस्टिक पॅटर्नचा. मी उगाच एखादं डीप नॉलेज देण्यात काही पॉईंट नाही. जसं मी म्हणलं, आपण पुढच्या पार्ट्स मध्ये कदाचित आपण त्याच्या डीप मध्ये जाऊ, पण या पार्ट मध्ये आपण एक ओव्हरऑल त्याचा पर्स्पेक्टिव्ह पाहणार आहोत. तर कॅन्डलस्टिक आता आपल्याला जी लोक खूप नवीन आहेत त्यांना तर या कांड्या वाटतात लिटरली, आणि त्या कांड्याच आहेत. ठीक आहे. तुम्ही तिथे एक स्टेटमेंट लिहिलं, इट इज नॉट अ सायन्स ऑर अ मॅथ्स, इट इज अ आर्ट ऑफ लुकिंग पॅटर्न्स. माझं सिम्पल म्हणणं आहे, हे जर मॅथ्स किंवा सायन्स असतं ना, तर हे IIT IIMs डॉक्टर्स या लोकांनी आपल्याला कच्चा खाऊन टाकलं असतं. ठीक आहे. त्यांना माहिती असतो अभ्यास कसा करायचा. सो अभ्यास ट्रेडिंग मध्ये पैसे नाही मिळवत. आपली प्रॅक्टिकलिटी आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्या विरुद्ध पडते त्यावेळी आपण त्या गोष्टीला कसे रिॲक्ट करतो ह्याने ट्रेडिंग मध्ये पैसे मिळतात. सो हा प्रोएक्टिव्ह गेम नाहीच आहे. खूप हुशार लोक असतात ते प्रोएक्टिव्ह असतात. त्यांना वाटत असतं मी खूप अभ्यास केला की मला पाहिजे तशा गोष्टी घडतात. कदाचित मार्केटमध्ये असं नाही होत. मार्केटमध्ये मार्केट काहीतरी करतं आणि मग आपल्याला त्या गोष्टीला रिॲक्ट करायचं असतं. सो तुम्ही इथे बघत असाल तर इकडे काही हिरव्या आणि काही लाल कॅन्डल्स दिसतात. जसं इथे लिहिलंय, दिस इज अ आर्ट ऑफ लुकिंग पॅटर्न्स. सो मॅथ्स आणि सायन्स माझी बॅकग्राऊंड आहे म्हणून मी, किंवा मी CA झालोय म्हणून मी ट्रेडिंग करू शकतो, कदाचित पूर्णपणे ट्रू नाहीये. तुम्हाला हेल्प होऊ शकते एखाद्या कंपनीचा अनालिसिस करण्यासाठी, पण ह्याच्या व्यतिरिक्त दोघांच्या स्किलमध्ये काहीही फरक नाहीये. दिस इज ऍक्च्युली अ पॅटर्न लुकिंग थिंग. सो ज्याला पॅटर्न ओळखता येतात, ज्याला ज्याला पॅटर्न दिसतात, ही कॅन मेक सेन्स. कोणीही सेन्स बनवू शकतं. एखाद्याला कमी प्रॅक्टिस लागू शकते, एखाद्याला जास्त. इथे तुम्ही पाहत असाल तुम्हाला काही लाल आणि हिरव्या रंगाच्या कॅन्डल दिसतात. बेसिकली लाल रंगाची कॅन्डल आहे ती रिप्रेझेंट करते की त्या दिवशी मार्केट वरती ओपन झालं आणि खाली क्लोज झालं. आणि जी हिरवी कॅन्डल आहे ती असं रिप्रेझेंट करते की मार्केट खाली ओपन झालं, म्हणजे ₹100 ओपन झालं समजा आणि ₹105 बंद झालं. सो ग्रीन इज अ पॉझिटिव्हिटी और रेड इज अ निगेटिव्हिटी फॉर दॅट डे. हे झाले अंक. पण बेसिकली एक कॅन्डल ऍक्च्युली त्या दिवशीची मास्क सायकोलॉजी रिप्रेझेंट करते. ठीक आहे. आता आपण हा थॉट थोड्या वेळासाठी पार्क करूया, पुढे जाऊया आणि याच थॉटवर पुन्हा एकदा परत येऊया. ओके. मी मी काहीही स्पेशल सांगणार नाहीये, कारण हे हे काहीतरी टेक्निकल गोष्ट आहे जी तुम्ही दुसऱ्या युट्यूब वरती पण तुम्हाला मिळू शकते. मी जस्ट याला टच बेस करतोय की तुम्ही माझ्या बरोबर सेम पेजवर असाल. सो बेसिकली तुम्ही आधीची कॅन्डल बघितलं असाल तर ही एक डे कॅन्डल आहे. म्हणजे सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत काय झालं, मार्केट कुठे ओपन झालं, कुठे क्लोज झालं, कुठे हाय होतं, लो होतं, हे ते तुम्हाला दाखवते. इथे आपण तीच कॅन्डल एका 15 मिनिटासाठी कशी दिसेल ते पाहतोय. तुम्ही नीट पाहत असाल तर बरोबर 9:30 वाजता, सॉरी, बरोबर 9:30 वाजता मार्केट ओपन झालं 100. तर तुम्ही बघत असाल त्या हिरव्या कॅन्डलच्या इकडे तुम्हाला 100 9:30 वाजता दिसेल. मार्केट क्लोज कुठे झालं, म्हणजे ही 15 मिनिटाची कॅन्डल आहे, त्यामुळे मी 9:30 ते म्हणजे 9:30 ते 9:45 या गोष्टींचा विचार करणार आहे. तर 9:45 ला कुठे मार्केट बंद झालं, तर 105 ला. मी लेफ्ट हँड साईडचा कॉलम बघतोय आणि तिथे 105 ला क्लोज झालं. सो क्लोजिंग टाइमच्या इकडे 9:45 तुम्हाला दिसत असेल. या पूर्ण 9:30 ते 9:45च्या स्किल मध्ये परत 9:30 वाजता 100 होतं आणि 9:45 वाजता 105 होतं, म्हणून त्या कॅन्डलचा रंग जी लेफ्ट हँड साईडला आहे तिचा रंग हिरवा आहे. या पूर्ण 9:30 ते 9:45 ह्याच्यामध्ये कधीतरी मार्केट 107 वर पण गेलं, त्याच्यामुळे त्याचा हायएस्ट पॉइंट 107 दिसतोय बघा. आणि कधीतरी या 9:30 ते 9:45 मध्ये कधीतरी मार्केट 98 झालं, म्हणून ते बरोबर 9:32 झालं होतं. ते त्याला ती लोएस्ट दाखवते. ही कॅन्डल फक्त तुम्हाला एवढंच रिप्रेझेंट करते. सेम वे जसं तुम्ही रेड कॅन्डल पाहाल, या रेड कॅन्डल मध्ये ओपनिंग मार्केटची 100 ला झाली आहे, पण त्याचं क्लोजिंग 9:45 ला, मी राईट हँड साईडचं तुम्हाला टेबल बघायचंय, 9:45 ला ती 95 आहे. त्याच्यामुळे त्याचं क्लोजिंग प्राइस खाली आली आणि
त्याचा कॅन्डलचा रंग रेड झाला का, कारण त्याच्या ओपनिंग प्राइस पेक्षा त्याची क्लोजिंग प्राइस खाली. सेम या पूर्ण जर्नी मध्ये म्हणजे 9:30 ते 9:45 या जर्नी मध्ये कधीतरी ते एकदा 102 झालं, म्हणजे ते 9:35 झालं होतं, ते आपण रिप्रेझेंट केलं. आणि 9:44 हे आपण रिप्रेझेंट केलं. ही पूर्ण कॅन्डल याचा अर्थ फक्त चारच गोष्टी रिप्रेझेंट करते. एक, त्याचा हायेस्ट पॉइंट, त्याचं ओपनिंग, त्याचं क्लोजिंग, त्याचा हायेस्ट पॉइंट त्या 15 मिनिटात आणि त्याचा लोवेस्ट पॉइंट त्या 15 मिनिटात. अगेन, दरवेळी 15 मिनिटाचीच कॅन्डल असते का, तर नाही. ठीक आहे, आपण ह्याचा आधीचा चार्ट बघितला की ती एक पूर्ण दिवसाची पण कॅन्डल असू शकते. त्याचे जे वरच्या काड्या आहेत त्यांना विक म्हणतात. ठीक आहे, आणि ती जी मधली सॉलिड गोष्ट आहे अशी स्क्वेअर सॉरी आयताकृती, तिला बॉडी म्हणतात. ठीक आहे, ती ग्रीन आहे का रेड आहे हे डिसाइड होतं की त्याचं जर जर त्याचं ओपनिंग लो असेल आणि ओपनिंग पेक्षा क्लोजिंग हाय असेल तर ती ग्रीन असते. जर त्याचं क्लोजिंग ओपनिंग पेक्षा खाली असेल तर ती कॅन्डल रेड असते. ठीक आहे, ही टेक्निकॅलिटी, ह्याच्यात मी काहीही स्पेशल सांगत नाहीये, हे तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये मिळेल. मी फक्त त्याला एक टच बेस असावा म्हणून ही गोष्ट केली. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण एखादी कॅन्डल पाहतो, जसं मी आधी एक तुम्हाला गोष्ट पार्क करायला सांगितली की ती त्यावेळची एक सायकोलॉजी आहे. ठीक आहे, लोकांना काय वाटतंय या पूर्ण पूर्ण टाइम ड्युरेशन मध्ये. आता आपण सेम डेली चार्ट पाहतोय. जो डेली चार्ट डी दिसतोय बघा, मी तुम्हाला लिहिलंय डेली टाइम फ्रेम आहे. जो ऍरो आपण दुसरीकडे दाखवला तिकडे क्लिअर कट दिसतंय बघा की त्या दिवशी ओपन प्राइस 986 होती. कुठेतरी ड्युरिंग द डे तोच चार्ट 1031 ला पोहोचला. त्याची लो प्राइस 985 रुपये होती आणि त्याची क्लोज प्राइस 1027 रुपये होती. ठीक आहे, आता हीच डेली चार्ट आपण म्हणजे प्रत्येक ला काय झालं हे पण पाहू शकतो. इथे फक्त क्लिक करायचं असतं आणि त्याचा चार्ट आरली झाला तर तोच दिवस जो एक्झॅक्टली आपण पाठी बघितला, तो एक्झॅक्टली तोच दिवस एका पूर्ण एका तासाच्या कॅन्डल मध्ये कसा डिस्ट्रीब्यूट झाला ते इथे दिसते. ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टींचा ऍक्च्युली उपयोग काय. ठीक आहे, इट इज हे नुसतं आपल्याला काही नसतं, ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जायचं असतं आणि पाहिजे तो चार्ट लावायचा आणि इकडे नुसतं क्लिक केलं की ते आयरली 15 मिनिटं किंवा पूर्ण दिवसाची किंवा वीकली किंवा मंथली कॅन्डल दाखवते. त्यानं होतं काय. ठीक आहे, परत हे हे काही असं ग्रेट नाहीये की जे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओज मध्ये मिळणार नाही, तुम्ही तिकडे पण जाऊन बघू शकता. प्रश्न असा आहे की लोक बऱ्याच वेळा काय करतात, आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये हे पाहणार आहोत की ओव्हरऑल सगळ्या कॅन्डल्सचा कसा विचार करायचा. हवेवर जर मी कॅन्डल पाहतोय 1 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं आणि 15 मिनिटं, तर मी इंट्राडेचाच विचार करायला पाहिजे. बेसिकली 15 मिनिटाची कॅन्डल बघून मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे म्हणून इन्व्हेस्ट केलंय या स्टेटमेंटला वास्तविक पाहता काही अर्थ नाहीये. बेसिकली तुम्ही ज्या ड्युरेशनची टाइम फ्रेम चेक करताय त्या ड्युरेशनशी असोसिएट तुमचा ट्रेड असायला पाहिजे किंवा त्या टाइम लिमिटसाठी तुमचा ट्रेड असायला पाहिजे. जर मी 1 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं किंवा 15 मिनिटं ते पाहतोय तर ते मी इंट्राडे करतोय. जर तुम्ही 15 मिनिटं किंवा एक आवरची कॅन्डल पाहताय आणि त्याच्यातनं काहीतरी सेन्स किंवा पॅटर्न्स बघण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही या ट्रेडमध्ये 1 ते 3 दिवसच असायला पाहिजे, मॅक्झिमम 4 दिवस. ठीक आहे, जर मी 1 तास किंवा 1 दिवसाची कॅन्डल पाहतोय म्हणजे मी सायकोलॉजी 1 तास किंवा एका दिवसाच्या कॅन्डलचा विचार करतोय, तर मी 3 दिवस ते 1 वीक ह्याच्यामध्ये जेव्हा आता आपण ट्रेड करतो आपल्या विकली एक्सपायरीसाठी, तर मी जनरली 1 आर आणि 1 डे या दोन्ही गोष्टींचा वापर करतो, कारण आपला ट्रेड साधारण 3 दिवस ते वीक असतो. ठीक आहे, आता जेव्हा मी हीच गोष्ट स्विंग ट्रेडिंग मध्ये वापरतो तेव्हा मी 1 डे आणि 1 to 1 वीक या ड्युरेशनच्या कॅन्डल किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न वापरतो, टाइम फ्रेम वापरतो आणि मी ट्रेड ड्युरेशन मग माझं 1 वीक ते 4 महिने असू शकतं. जेव्हा मी 1 वीक टू मंथली वापरतो तर मी 6 मंथ्स किंवा इव्हन लॉंग टर्म जे इन्व्हेस्टर लोक आहेत बेसिकली, जे जसं मी पहिल्यांदा म्हणलं, तुम्ही ट्रेड करताय की तुम्ही इन्व्हेस्ट करताय तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही 1 वीक टू 1 मंथचा चार्ट वापरला पाहिजे. गुरुवारी मार्केट पडलं म्हणून न रडता शुक्रवारची कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्ही
त्या मार्केटमध्ये का कॉमन सेन्स मध्ये नंतर तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे. मी परत सांगतोय, जी टाइम फ्रेम तुम्ही अभ्यासताय त्या टाइम फ्रेम प्रमाणे तुम्ही ट्रेडचं तुमचं ड्युरेशन असायला पाहिजे, आणि दॅट इज द आयडिया. ठीक आहे. तुम्ही 15 मिनिटाच्या गोष्टीवरनं तुम्ही माइट बी 1 इयरचा ट्रेड नाही घेऊ शकत. ठीक आहे, किंवा घेतला नाही पाहिजे. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळा एकदा आपल्याला ते स्किल अक्वायर झालं की आपल्याला असं वाटतं की अरे 15 मिनिटाची कॅन्डल अप झाली आणि मग आपण ट्रेडमध्ये जातो, तो ट्रेड आपल्या उलटा पडतो आणि मग आपण अचानक त्या ट्रेडमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर होतो. आणि दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग. आणि दॅट देन इट कम्स टू डिसिप्लिन आणि मनी मॅनेजमेंट. जर मी 15 मिनिटाची कॅन्डल बघतोय, जर ती 15 मिनिटाची कॅन्डल माझ्या विरुद्ध पडली, आय शुड गो अहेड अँड टेक द स्टॉप लॉस अँड गेट आउट ऑफ द ट्रेड. डाऊ थेरी हा आपला शेवटची गोष्ट आहे आणि आपण पार्ट 2 मध्ये याच्या पुढचे भाग पाहणार आहोत. डाऊ थेरी आपल्याला बेसिकली काय सांगते, तर ज्यावेळी मार्केट वर जात असतं त्यावेळी ते एका एका लाईनीत नाही जात, म्हणजे लिफ्ट चढल्यासारखं असं वर नाही जात. ठीक आहे. ते जर वर जात असेल तर हायर हाय आणि हायर लो बनवतं, आणि जर ते खाली येत असतं तर ते लोअर हाय आणि लोअर लो बनवतं. आता ही ही झाली थेरी. आपण रिअल चॅट पॅटर्न्स बघायचा प्रयत्न करूया या सगळ्यामध्ये. तर आता तुम्ही बघाल रिलायन्स. ठीक आहे. आता जर मी रिलायन्सचा चार्ट हा वीकली चार्ट आहे. बघा, मी तुम्हाला इकडे सांगितलं होतं की एखादी गोष्ट वीकली आहे का डेली आहे ते तुम्ही इथे बघू शकता. तर आता मी वीकली चार्ट पाहतोय. ठीक आहे. आपल्याला काय दिसतंय वीकली चार्ट मध्ये? समजा आपण साधारण विचार केला 2016 पासून, तर रिलायन्स वर गेला, मग काही दिवस लगेच झाला, मग परत वर गेला, मग परत साईडवेज झाला, मग परत वर गेला, मग परत खाली आला. तो असाच्या असा इकडनं इकडे वरती गेला का लेफ्ट सारखा तर नाही. तर त्याने काय केलं, पहिल्यांदा लोवरनं तो वरती गेला, त्याने एक परत लो बनवला. पण हा जो लो आहे म्हणजे 642 रुपये, ही प्राइस या लो पेक्षा मोठी आहे का? हो आहे. म्हणजे हा लोअर हाय झाला. ठीक आहे. ही नावं कदाचित तुम्ही नीटची लक्षात नाही ठेवली तरी चालेल. सिंपल सांगतो, जर आता आता तुम्ही ही कोविडची कॅन्डल आहे. ठीक आहे. आपण आता लोअर हाय करत इथपर्यंत पोहोचलो. ठीक आहे. आता आपला जर मी या पॉइंटला आहे तर माझा लो कोण आहे? हा लो आहे. राईट. हा माझा लो आहे. हा तुटलाय का आतापर्यंत? नाही तुटलाय. मार्केटने टाइमपास केला, पण हा लो तुटला का? नाही तुटला. इथपर्यंत मार्केटने टाइमपास केला, त्याने एक नवीन लो बनवला, त्याच्यानंतर त्याने एक नवीन लो बनवला 1006चा. ठीक आहे. मार्केट परत वर गेलं, परत खाली आलं, त्याने पुढचा लो बनवला 1072चा. ठीक आहे. आता आता लक्षात घ्या, जर 1072 तुटला तर तर कठीण आहे असा त्याचा अर्थ आहे. मग त्याने अजून एक लो बनवला, तुम्ही नीट बघाल तर 1159. ठीक आहे. मग मार्केट वर गेलं आणि इथे कोविड आला. कोविडने काय केलं, याला तोडून टाकलं. ठीक आहे. मार्केट परत खाली आलं. ठीक आहे. जे या लो पर्यंत खाली आलं. बेसिकली डाऊचं असं म्हणणं आहे की मार्केट एका लाईनीत वर किंवा एका लाईनीत खाली जात नाही. आता रिलायन्स सारखा शेअर खाली येणं हा इथे येतोय. ठीक आहे. त्याने त्याने एक हाय बनवला, मग त्याने एक लो बनवला, पुढे पुढे अजून एक जाऊन हाय बनवला, पण हायला तोडू शकला का? नाही तोडू शकला. मग त्याने परत एक लो बनवला, हा लो या लो पेक्षा लो आला. म्हणजे मार्केट कशात आहे? मार्केट डाऊन टर्न मध्ये, रादर रिलायन्स डाऊन टर्न मध्ये. ठीक आहे. असा त्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन आहे. जसं मी म्हणलं, याच्यात मॅथमॅटिक्स काही नाहीये. इट इज हाऊ यू सी द पॅटर्न्स. आणि हे थोडस प्रॅक्टिसनेच येतं. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुम्ही चॅम्प झाला असं नाही होत. ठीक आहे. तुम्ही वेगवेगळे चार्ट उघडून पहा. आणि माझं जनरल म्हणणं आहे की निफ्टी 100 किंवा निफ्टी 150च्या पलीकडे जाण्याची गरज नाहीये. माझं वैयक्तिक मत आहे. इट्स अप टू यू. आता हा आपण आयसीआयसीआय बँकचा चार्ट पाहतोय. ही कोविड कॅन्डल आहे. ठीक आहे. ही कोविडची कॅन्डल आहे. ह्याने एक लो बनवला, त्यानंतर मार्केट वर गेलं, परत खाली आलं. ठीक आहे. मे मध्ये. पण ज्यावेळी ते खाली आलं त्यावेळी हा मार्च मधला लो तो तोडू शकला का? तर नाही शकला. ठीक आहे. म्हणजे त्याने काय बनवलं? लोअर आहे. म्हणजे व्हॉट इज द पॉसिबिलिटी? जोपर्यंत मार्केट हे इंटॅक्ट आहे 264, तोपर्यंत कदाचित आयसीआयसीआय बँक मध्ये निगेटिव्हिटी नाहीये. ठीक आहे. परत मार्केट वर गेलं, आता त्याने परत एक लो बनवला, हा लो 283 ला तोडू शकला का? नाही शकला. त्याने एक हायर लो बनवला परत.
परत मार्केट वर गेलं, त्याने अजून एक लो बनवला. तोडू शकला का हा लो? नाही. मार्केट वरती राहिलं आणि डाऊ थेरी हीच म्हणते, ज्यावेळी मार्केट वर जातं त्यावेळी ते का सरळ लाईनीत जाणार नाही, तर ते लोअर वर जाईल, तर ते हायर हाय हायर लो हायर लो बनवत जाईल. ज्यावेळी मार्केट खाली येईल, जसं इथे येते मार्केट खाली, त्याने एक हाय बनवला, त्याने एक लो बनवला, परत जो हाय बनला तो या पहिल्या हायला तोडू शकला का? नाही. मार्केट काय करते? लोअर लो, लोअर हाय, सॉरी लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, असं का? ज्यावेळी मार्केट परत वर जाते त्याने हे तोडलं आणि देन इट वेंट इन वन डिरेक्शन. आपल्याला ही झाली डाऊ थेरी. आणि एक ही झाली डाऊ थेरी. आपण आता पुढच्या सिरीज मध्ये पाहू की आपल्याला डाऊ थेरी बरोबरच इतर चार्ट पॅटर्न्स आणि ओव्हरऑल विचार कसा करायचा, एखादा आपण एक्झाम्पल म्हणून चार्ट घेऊन त्याचा ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्हनी विचार करणार आहोत आणि आपण पाहणार आहोत. परत एकदा मी तुम्हाला सांगतो की इकडे तुम्ही जाल तर तुम्हाला हीच गोष्ट, आता हा वीकली चार्ट आहे, यालाच आपण डेली चार्ट मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला थोडेसे शेप वेगळे दिसतील. ठीक आहे. आता हा डेली चार्ट आहे आणि या या एका कॅन्डलचा अर्थ तुम्ही नीट पहा. या एका कॅन्डलचा अर्थ आहे की आयसीआयसीआय बँक काल म्हणजे 12 तारखेला त्याचं ओपन प्राइस, त्याची ओपन प्राइस होती 863, हाय प्राइस होती 877, लो प्राइस होती 858 आणि क्लोज प्राइस होती 874. हा एक डेली चार्ट आहे. याच डेली चार्टला जर मी आरली चार्ट मध्ये कन्वर्ट केलं तर त्याची ओव्हरऑल मूव अशी होती पूर्ण दिवसाची. हे 12 ऑगस्ट आहे. ठीक आहे. 12 ऑगस्ट 9 वाजता, 12 ऑगस्ट 10 वाजता. ठीक आहे. तर त्याची ओव्हरऑल मूव पूर्णपणे 6 तासाची ही होती. ठीक आहे. हा 11 ऑगस्ट आहे. सो ही 12 ऑगस्टची पहिली कॅन्डल आहे. मग पहिल्यांदा तो खाली आला पहिल्या तासात, मग मार्केट परत एकदा वरती गेलं आणि मग ते वरतीच जात राहिलं. हे याच्यातनं दिसतंय. आपण पुढच्या भागात अजून जास्त पर्स्पेक्टिव्ह घेऊ ओव्हरऑल मार्केटच्या पार्ट 2 मध्ये आणि जास्त थोडेसे डीप जाण्याचा प्रयत्न करू. जर ही तुम्हाला आयडिया आवडत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आवडत आहे का. ही सिरीज पूर्णपणे वेगळी आहे. आपले डेली पोझिशन कशा आपण मॅन्युप्युलेट करतो निफ्टीच्या, त्या मी रोज दाखवतो. तेही व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता या एक्सपायरीचे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल आणि मी स्विंग ट्रेडिंगच्या ज्या आयडिया डिस्कस केल्यात त्याचीही तुम्हाला लिंक मिळेल. हे म्हणून मी थांबवतो. आपण पार्ट 2 मध्ये भेटू. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.